अरे महेश, मामा मला मुंबईत नोकरी शोध. हा आणि गावात शेती आहे त्याचं काय? तुमचं म्हणजे ना पोटात कस्तुरी असून सुद्धा तिच्या सुगंधाच्या मागे धावणाऱ्या कस्तुरी मृगासारखं झालंय. अरे मामा काही फायदा नाही. अरे काय बोलतोस तू? हा काय बोलतोस तू? अरे जमीन तुकड्या तुकड्यात पसरली आहे, धड मशागत करता येईना, त्यात पूर दुष्काळ आहेच. बरं एवढं सगळं करून जर पीक आलं तर बाजारात भाव मिळत नाही. इथं बँकेचं सावकाराचं कर्ज अंगावर घेऊन ना बाप पेचून गेलाय रे. महेश, अरे आता बदललंय सगळं. हे बघ, तू भाऊजींना सांग लहान जमिनी एकत्र करून सहकारी शेती करा. तुला सांगतो सहकारी शेतीमध्ये यंत्राचा वापर केला ना की उत्पन्न पण चांगलं मिळतंय आणि कष्टही कमी करायला लागतात. आणि पाण्याचं काय रे, नदी आहे की गावात, लावा की ठिबक सिंचन. हा हे बघ, कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि कृषी निर्यात प्रोत्साहन योजना, या सगळ्या योजना सरकार राबवून आपल्याला मदतच करते की नाही? खरंय, पण कर्जाचं काय? कर्ज, अरे शेती कर्जावरचा व्याजदर कमी केलाय सरकारने आता, आणि काही ठिकाणी तर कर्जमाफी सुद्धा केली आहे. आता आपल्याला सावकाराची अजिबात गरज नाही. अरे शेतीसाठी डिजिटल मार्केट आहे. तुला सांगतो, डिजिटल मंड्यांमुळे ना आपण आपल्या शेतीमालाचा भाव ठरवू शकतो. आणि समजा हवामानामुळे पीक कधी खराब झालं तर पीक विमा योजना आहे की. काय सांगतोस मामा? इथेच तर चुकतंय तुमचं. म्हणजे सरकार तिकडे आपल्यासाठी झटतंय आणि आपण अज्ञानात. अरे 2018 साली सरकारनं कृषी निर्यात धोरण आणलं. त्याच्यामुळे निर्यात $60 अब्ज करण्याची इच्छा आहे. तुला सांगतो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ना शेतीचा 15 ते 17% GDP वाटा आहे. मग अरे तांदूळ, मांस, समुद्री खाद्य, कापूस, तेल, साखर, चहा, अरे हे सगळे पदार्थ निर्यात करणारा आपला देश 10वा मोठा निर्यातदार देश आहे. अरे काय सांगतोयस? अरे तर मला सांग, गव्हाच्या उत्पन्नामध्ये आपल्या देशाचा नंबर कितवा? दुसरा. आपण निर्यातीत 34वा. फळांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा देशाचा क्रमांक कितवा? दुसरा. आणि निर्यातीत 23वा. आणि तीच गत भाजीपाल्याची सुद्धा, म्हणजे भाजीपाल्याच्या उत्पन्नात क्रमांक आपला दुसरा आहे आणि निर्यातीत मात्र 14वा. पण आता हे जे निर्यात धोरण आणलंय ना, याच्यामुळे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळाली आहे. अरे हायटेक शेती, ड्रोन, सॅटेलाइट याचा वापर करून उत्पन्नाचा दर्जा वाढवत आहेत. आणि तू हे समज सोडून इथे बसलास. चल जातो मी. अरे ए बाबा, ऐक, असं डोक्यात राग घालून जाऊ नको. अरे मी शोधतो नोकरी तुझ्यासाठी. अरे नाही. अरे तू एवढा आगाद ज्ञान दिल्यावर मी कसला थांबतो इथं? मी चाललो गावाकडे माझ्या शेतीच्या कुशीत. तिच्या पोटातला कस्तुरी रूपी सुगंध असा देशाबाहेर एक्सपोर्ट करायला काय? अरे वा, अरे माझ्या पट्ट्या. तुला सांगतो, तो मुंबईत राहून गुलाम बनून जगण्यापेक्षा ना गावात जाऊन शेतकरी राजा म्हणून जगायचं. तू होय पुढं, मी आलोच मागून. का? अरे कंपनीत जातो, ते इम्पोर्ट एक्सपोर्टचं नॉलेज घेतो ना. मी पण माझी शेती एक्सपोर्ट करणार आहे आता. अच्छा. आणि आधुनिक शेतीची कास धरणार आहे. शेतीचा विकास अर्थव्यवस्थेचा पाया. शेतकऱ्याच्या श्रमात आहे प्रगतीचा फाया.